नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घरगुती गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहोत। एकदम तिखट मसालेदार झणझणीत आहे, अगदी घरच्यासारखं। आणि शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की पहा। काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत, सिक्रेट टिप्स, वांग बाधू नये म्हणून। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी मस्तपैकी असं मोठं वांग घेतलेलं आहे। याला भरताचं पण वांग बोलतात। आपण आता हे सुरीच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे, अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही, असं बघायचं आहे आतमध्ये किडी वगैरे असतील, बघू शकता, असं बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता ह्या वांग्याला मस्तपैकी अशी तेलाची मॉलिश करणार आहोत। असं तेल घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण वांग्याला। बघू शकता आपली वांग्याला मस्तपैकी अशी मॉलिश करून झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये लसूण पाकळ्या आहेत त्या अशा घालायच्या आहेत, अशा रोवून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही, आपल्या लसूण पाकळ्या आहेत त्या रोवून झालेल्या आहेत। आपण आता हे मस्तपैकी गॅसवर भाजून घेणार आहोत वांग। आपण आता मस्तपैकी असा गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावर अशी मी जाळी ठेवलेली आहे। आपण आता तेलाने मॉलिश केलेलं वांग आहे मोठं असं, ते आपण हे असं गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर पण मस्तपैकी असं तुम्ही भाजू शकता, पण मुंबई साईडला चूल नाही आहे, आपण आता गॅसवरच भाजून घेणार आहोत। बघू शकता आपलं मस्तपैकी असं वांग गॅसवरती भाजलं जात आहे आणि आपलं वांग भाजून झालेलं आहे। आपण आता हे एका डिश मध्ये काढणार। त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन मध्ये आपण आता शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत। तोपर्यंत आपलं वांग आहे भाजून घेतलेलं ते थंड होत आहे। आपण आता शेंगदाणे आहेत ते चांगले असे खरपूस हाय फ्लेम वरती भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, आपल्याला इकडे शेंगदाण्याचा कूट करायचा आहे, त्यासाठी इकडे आपण शेंगदाणे आहेत ते असे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, शेंगदाणे आपले मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत। आपण आता हे एका डिश मध्ये काढून खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। आपलं तेलाने मॉलिश केलेलं वांग मस्तपैकी असं भाजून तर झालेलंच आहे आणि थंड सुद्धा झालेलं आहे। आपण आता त्याच्यावरची जी साल असते ती अशी काढून घ्यायची आहे। पूर्णपणे वांग थंड करूनच घ्या। बघू शकता अशी साल काढून घ्यायची आहे, फटकन साल निघते आणि आपली साल पूर्णपणे काढून झालेली आहे। बघू शकता तुम्ही, आपण आता हे मस्तपैकी असं चॉपिंग करून घेणार आहोत। असं ठेवायचं आहे प्लॅटफॉर्म वरती आणि सुरीच्या साहाय्याने वरचा जो शेंडा आहे तो असा काढून घ्यायचा आहे आणि असं मस्तपैकी असं कचकच कचकच कापून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, असा त्याचा भरता करायचा आहे। आपण आता हा एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर त्याच फ्राय पॅन मध्ये आपण आता तेल घालायचं आहे 2 चमचे। तुम्ही तुमच्या अंदाजे तेल घ्या। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे। त्यानंतर इकडे मी कांदा घेतलेला आहे एक असा बारीक चिरून, तो घालायचा आहे व चांगलं 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेम वर आपण आता हे चांगलं परतवून घेणार आहोत। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे। इकडे मी 3 मिरच्यांचा वापर केलेला आहे लवंगी, तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। व परतून घ्यायचं आहे चांगलं मीडियम फ्लेम वर 1 ते 2 मिनिटं। आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये एक टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला। चांगलं मीडियम फ्लेम वर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मसाले आहेत ते घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत। 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे।
तो घालायचा आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला नाही घालणार असाल तर 1 चमचा लाल तिखट मसाला पण घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. व आपण आता हे सगळं मीडियम फ्लेमवर मसाले आहेत ते परतवून घेणार आहोत. चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाले. आपण आता जे वांग भाजून घेतलं होतं ते या मिश्रणामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा असा मी कूट केलेला आहे ते घालायचे आहेत व असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण किंचितसा असा गूळ घालायचा आहे. वांग्याच्या भरीतमध्ये जर तुम्ही गूळ घातलात तर वांग बाधत नाही. आपण आता गूळ घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला व आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, खायला तर खूपच छान लागतं वांग्याचं भरीत. गरमागरम असं गरमागरम वांग्याचं भरीत आणि भाकरी एकदम भारी लागतं. आपण आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आणि मस्तपैकी आपलं वांग्याचं भरीत झणझणीत असं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. कशी वाटली रेसिपी कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.